असा पकडणार याला, एक वेळ फक्त असं हे करायचं. आणि असं झाल्यानंतर जेव्हा हा आपला सुईला टोकाला अटकेल तेव्हाच वर निघणार. ज्या साईडला आपला टोक असेल तिकडंच गोल फिरवा, म्हणजे तो पटकन अटकला जाईल. बघा आता मी दाखवतो एक वेळ परत. ही 2 बोटा आणि मध्ये जी चेन स्टिचचा आपण दोरा घेतलाय जरीचा थ्रेड, तो खाली सुई टाकली, एक सुईच्या याच्यात अटकवल्यानंतर खाली टाकणार. खाली टाकल्यानंतर एक वेळ सुईला धागा गोल फिरवायचा आणि थोडी सुई, माझ्या बोटांकडे पण लक्ष द्या, थोडी फक्त सुई अशी गोल फिरवायची का वर निघल धागा लगेच. तुम्ही डायरेक्ट असं हे टाकाल आणि हे करायला जाल तेव्हा आपला कपडा अटकणार. मग प्रत्येक वेळी काय करायचं, जेव्हा खाली आपण सुई टाकणार आणि एक वेळ धागा गोल फिरवल्यानंतर जेव्हा धागा गोल फिरवाल तेव्हा थोडी सुई अशी थोडीशी फिरवायची. थोडी फिरवली का ती पटकन वर निघल, म्हणजे तुम्हाला ओढायला नको. प्रत्येक वेळी सेम खाली धागा टाकायचा, एक वेळ खाली टाकायचा, सुईला धागा गोल फिरवायचा आणि वर काढायचा. डायरेक्ट ओढायला नाही जायचा. मी स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. प्रत्येक वेळी सुई खाली टाकल्यानंतर एक वेळ खाली फिरवायची टाकायची, सुईला धागा गोल फिरवायचा आणि मग धागा वर काढायचा. आता एवढं तर जमतंय. मग काय करणार आता आपण, नॉट मारताना आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा हा धागा आपला असा सेम जशी स्टिच करत गेलो तोच खाली टाकायचा, एक वेळ याच गोलातून सुईला धागा गोल फिरवायचा. गोल फिरवल्यानंतर हा आपण पहिला काढलेला आणि हा 2 नंबर काढला, या दुसऱ्यातून हा पहिला हा होता तो हा दुसऱ्यातून पहिल्याला पकडून ठेवायचा आणि खालून धागा खेचायचा, काही नॉट बसते. परत एक वेळ दाखवतो बघा, बाजूला दाखवतो आता. खालून धागा वर काढला, हा आपला पहिला धागा, त्याच्यातून मी आतमधीतूनच दुसरा काढणार. हे बघा असा दुसरा, हा पहिला होता आणि हा दुसरा आहे, या दुसऱ्यातून हा पहिला आपल्याला दिसतंय, मग त्याला फक्त असा वर पकडून ठेवायचा आणि हा धागा हा धागा असा पाहिजे, सुईच्या खाली पाहिजे. मग ओढाचा, खालून धागा ओढला का ही गाठ बसते. सेम तसंच आपण परत एक वेळ दाखवतो तुम्हाला. आपण आता हा चेन स्टिच अशी केली, आता त्याच्यातच आपण चौकोन करणार आहोत. एक पट्टी ठेवा जवळ, पट्टीने मग लाईन आखा. मग तुम्हाला मी मणी कसं भरायचं ते दाखवतो. आता मी धागा कट नाही केला, त्याच्याच बाजूला चौकोन काढले, तर मग डायरेक्ट घेतले. आता धागा आपण कट नाही केला तर आपल्याला असं नको पकडायला, आपण डायरेक्ट असंच पकडणार. जर धागा कट करून आपण गाठ मारून जर नवीन याच्यातून करत असाल तर मग असा पकडायचा. आता बघा मी डायरेक्टच तसंच घेणार. सेम चेन स्टिच तशीच खाली टाकायचा, एक वेळ सुईला धागा गोल फिरवायचा, थोडी सुई अशी फिरवत मग वर काढायचा. प्रत्येक वेळी सुईचा तोंड हा समोर असणार आणि जेव्हा आपण धागा वर काढतो तेव्हा सुईचं तोंड आपल्याकडे असतं. पहिल्यांदा समोर, आपल्या वर काढताना मग आपल्याकडे तोंड.